नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 14 गावे सध्या राजकीय आणि स्थानिक वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहेत। या 14 गावांचा समावेश करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष सुरू आहे। गेल्या आठवड्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावांच्या विकासासाठी 70 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले होते। तथापि या गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यास विरोध दर्शवत वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाम भूमिका घेतली आहे। कोणत्याही परिस्थितीत 14 गावे महापालिकेत सामील होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। यावर समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, नाईक साहेबांची नाराजी ही इतर काही कारणांमुळे असू शकते। GR काढताना त्यांना आमंत्रण न मिळाल्यामुळे काही राग असावा, मात्र आम्ही त्यांना नेहमीच पालकत्वाची भूमिका घ्यावी अशी विनंती केली आहे। आम्ही पक्षाचे काम गेल्या 30 ते 35 वर्षांपासून करत आहोत। पाटील पुढे म्हणाले की आम्ही 4 ते 5 महिन्यांपासून भेट मागतोय, पण ती मिळालेली नाहीये। आम्ही लोकहितासाठी 14 गावांचा प्रश्न पुढे नेतोय। नवी मुंबईच्या राजकारणापलीकडे जाऊन नाईक साहेबांनी या गावांना पालकत्व द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। या विषयावर पुढील निर्णयासाठी समिती लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले। दरम्यान या विषयावर राजकीय हालचालींना वेग आला असून नवी मुंबईच्या विकास आणि प्रशासनिक रचनेवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी सदर बैठकीत समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासोबत कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती भरत भोईर, उपाध्यक्ष सुखदेव पाटील, सचिव गुरुनाथ पाटील, गणेश जेपाल, राजेश पाटील, लक्ष्मण एंदारकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। नाराजी इतर कुठल्या तरी गोष्टीवर असू शकतो, ते आता बोलतो वेळेस काल कदाचित शिंदे साहेबांना काय बोलले असतील, हा GR काढतो वेळेस त्यांना काय निमंत्रित नव्हतं केला, तो राग असेल। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आता तुम्ही आमचे पालक आहात, पालक मंत्री जरी नसले तरी आमचे पक्षाचे जिल्ह्याचे पालक आहात। ते आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून पक्ष स्थापनेपासून मी माझ्या वडिलांपासून आम्ही पक्षाचं काम करतो। आम्हाला खरं म्हणजे नाईक साहेबांनी बोलावून पालकत्वाची भूमिका घेऊन ते केलं पाहिजे होतं, परंतु आम्ही भेट मागतो 4-5 महिन्यापासून आम्हाला भेटही मिळत नाही। आम्ही पक्षाचं काम करतो। ही जी सर्व मंडळी वेगळ्या वेगळ्या पक्षाची महायुतीची काम करत जरी असले तरी मी या समितीचा अध्यक्ष आहे आणि मी ह्या कल्याण जिल्ह्याचा ओबीसी मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या 5 वर्षापासून काम पाहतो आणि ह्या पक्षामध्ये काम करत असताना आम्ही लोकहिताच्या काही गोष्टी करत असतो। लोकहितासाठीच आम्ही 14 गावाचं काम करतो आणि नाईक साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी बाकीचं राजकारण काय असेल, नवी मुंबईचं काय असेल राजकारण, तो तेवढा पुरता बघा। 14 गावांना तेही पोटात घेऊन तेही पालकत्व देऊन हे काम केलं पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची लवकरात लवकर भेट घेणार आहोत। मी नाईक साहेबांना आवाहन करतोय किंवा विनंती करतोय की नवी मुंबईमध्ये अनेक प्रश्न निर्माण आहेत। तुम्ही पाहताय दिवसाघडी मी पाहतोय घनसोली झाला, कोपारखेरणा, रबाले इथे 5-10 बिल्डिंग रोज पडतायत। तर या आश्रयदारांना कुठेतरी आश्रय देण्यासाठी बिल्डिंग वाचवण्याचा प्रयत्न करा। त्या ठिकाणी सफाई कामगारांचे प्रश्न आहेत, त्यांना कुठेतरी परमनंट करून त्यांना कुठेतरी दिलासा द्या। त्या ठिकाणी आरोग्य सेविका आहेत, शिक्षिका आहेत, बालवाडी सेविका आहेत, हजारो प्रश्न त्या बिचाऱ्यांचे अजून प्रलंबित आहेत। अनेक गावांमध्ये अजून घाणीचा प्रादुर्भाव तसंच आहे। या प्रश्नाला कुठेतरी नाईक साहेबांनी हात घालावी। उगाच येऊ जाऊन 14 गाव असा घाला घालू नये। या 14 गावात कुठेतरी तुम्ही 10-15 वर्ष राज्य केलेलं आहे, आमदार म्हणून होते, त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या असत्या, ठीक आहे। जरी त्या करता आल्या नाही तरी आता सुद्धा तुम्ही करू शकताय, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मंत्री आहात आणि मंत्री बोलला तर तुमच्यासाठी 1000 कोटी 500 कोटी हे नथिंग आहेत। ते तुम्ही ताबडतोब मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी संपर्कात राहून ते घेऊन या 14 गावाचा काहीसा विकास करण्यात तुम्ही हातभार दिला पाहिजे। उगाच 14 गावांना काहीतरी वेडवाकडे बोलून त्याच्या रोषात जाऊ नये आणि ते नाही जाणार अशी 100% 14 गाववासियांकडनं मला शाश्वती आहे। म्हणून पुन्हा आम्ही विनंती करतोय की नाईक साहेबांनी एक शांततेची आणि संयमाची भूमिका घ्यावी। संपूर्ण एकच व्यक्ती नाईक साहेब जे वारंवार वक्तव्य करतात, पुढे जातात, ते 14 गावाशिवाय त्यांना विशेष काय समजत नाही। येऊ जाऊन 14 गाव। अहो तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहेत, तर मोठे नेते आहेत, 14 गावाचा विषय घेऊन ते स्वतःच महत्व कमी करतो असं मला वाटतंय। कारण आज 14 गावांना ते सांगतात 6,500 कोटी द्या। पण 6,500 कोटी काय किंमत लहान आहे का? उगाच काहीतरी बोलून नवी मुंबईच्या जनतेला गुमराह करतात। ते नेहमी सांगतात की बघा ही 14 गावं घेतली तर 6,500 कोटीचा भुर्दंड आपल्यावर पडणार, पण तसं काही नाहीये।
14 गावाला किती विकास झाला आहे. सर्व इथे रस्ते झालेत, पाणी झालेत. खासदार साहेब असतील, रवी चव्हाण साहेब असतील, आता जे आमदार साहेब आहेत, राईस मोरे साहेब आहेत, श्रीकांत शिंदे साहेब आहेत, याही सर्व काम चालू केलंय इथे. फक्त आता उगाच विरोधाला विरोध नाईक साहेब करतात. आणि विशेष म्हणजे ही 14 गावात आणि मुंबईमध्ये समावेश झाली, प्रभाग रचना सुद्धा झाली आहे, तरी अजून सांगतात की नवी मुंबईमध्ये गावं नको आहेत. ही कुठेतरी नाईक साहेबांची भूमिका चुकीची आहे आणि ती भूमिका ते बदलावी. आणि नाहीतर आम्हाला शेवटी काय 14 गावची जनता कशी आहे त्यांना माहित आहे. तर नेहमी नेहमी आम्ही अन्याय किती सहन करायचं. ठीक आहे, मागच्या वेळी काय झालं ते झालं आणि ते कशामुळे झालं हे नाईक साहेबांना माहित आहे. हे विनाकारण 14 गावची लोक शांत आहेत. फक्त उगा त्यात दिवसाय प्रयत्न कोणी करू नका. आणि आता खरोखर गावं आता महापालिका गेले आहेत, प्रभाग रचना झाली आहे, सर्व गोष्टी झाल्या आहेत. तरी पुन्हा माझी नाईक साहेबांना विनंती आहे की कृपया यानंतर परत नवी मुंबईच्या 14 गावांच्या बद्दल कुठलं वक्तव्य करू नये अशी त्यांना मी विनंती. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.